पाहून भीष्माचार्य त्यांनी बोलतायत, धर्मा ज्यानं तुला इथपर्यंत आणलं ना तो श्रीकृष्ण परमात्मा तुझ्या समोर सांगतो, याच्यापैकी जर काही समजत असशील तर तू चुकीचं समजतोस, याच्यातला हा काहीच नाही. मग कोण आहे? एष वै भगवान साक्षात आद्यो नारायण पुमान मोहयन माया लोकम गुणश्चरति वृष्णेषु. एष वै भगवान साक्षात. अरे हा तर प्रत्यक्ष भगवान आहे आणि हा गूढ रूप धारण करून वृष्णी वंशामध्ये, यादव वंशामध्ये विचरण करतोय. याला लोक सामान्य माणूस म्हणतात. हा सामान्य मनुष्य नाही, हा जगाचा मालक आहे. तो स्वतःच म्हणतोय गीतेमध्ये, आवजानंती माम मूढा मानुषीम तनुमाश्रिता. मूर्ख लोक मला ओळखत नाहीत, मला माणूस म्हणतात. मी माणसाचं शरीर धारण करून आलो म्हणून मी माणूस नाही. जगाचा मालक आहे तो स्वतःच सांगतो. भीष्माचार्य तोच परिचय करून देत आहेत, हा सामान्य नाही. आणि तुला सांगू धर्मा, हा भक्तांवर फार प्रेम करतोय. त्याचं फार प्रेम आहे भक्तांना. तुला काय वाटतं? हा तुला तत्वज्ञान सांगण्याकरिता इथपर्यंत आला असं वाटत असेल तर तुझा गैरसमज आहे. असं नाही. हा तुला तत्वज्ञान सांगण्याकरिता आला नाही, हा मला भेटण्याकरिता आला, हा मला दर्शन देण्याकरिता आलाय. तथापेकांत भक्तेषु पश्य भूप अनुकंपितम. पश्य म्हणजे बघ, भूप म्हणजे राजा. हे राजा बघ, याच्या पोटातली अनुकंपा कशी आहे, प्रेम कसं आहे. तथापेकांत भक्तेषु, एकांतात पडलेल्या भक्ताला भेटण्याकरिता हा आलाय. तुला तत्वज्ञान सांगण्याकरिता नाही. तुला जर तत्वज्ञान सांगायचं असतं यानं घरीच सांगितलं असतं, तुला कर्तार्थ केलं असतं. पण हा जाणीवपूर्वक आलेला आहे मला भेटण्याकरिता. आता भीष्माचार्य भगवंताकडे पाहू लागले. देवा, मला माहिती आहे तू काय आलास. माझ्या अंतर्मनाची हात तू जाणलेली आहेस. मी केलेला धावा तुला कळाला. मी तुला शरण आलेलो आहे. मला सांभाळण्याकरिता तू प्रत्यक्षपणे प्रगट झालास. मी भाग्यवान आहे. माझी एक विनंती आहे देवा. काय विनंती आहे? धर्मराजाला मी तत्वज्ञान सांगेन, पण जोपर्यंत मी माझे प्राण सोडत नाही तोपर्यंत तुम्ही इथून जायचं नाही. आधी वचन घेतलं, सदैव देव प्रतीक्षताम यावदिदम कलेवर हिनोम्यहम. जोपर्यंत मी माझं कलेवर नाम शरीर सोडून देत नाही तोपर्यंत त्यांनी सदैव देव प्रतीक्षताम. वाढ बघा. देवानं वचन दिलं, ठीक आहे, तुमचं शरीर त्यांनी पडेपर्यंत मी इथेच थांबेन, तुमच्या समोरून जाणार नाही. समाधान. मग म्हणले थोडंसं बोलू का अजून? देव म्हणला बोला ना, तुमचं ऐकण्याकरिताच मी आला, बोला. सांगितलं, देवा याला मी तत्वज्ञान सांगेन, पण विचारायला वाटतं. आणि काय विचारायचं? देवा मला जसं कळतं तसं. माझ्या हाताने काही पाप घडलं नाही, काहीच पाप मी केलं नाही. लहानपणापासून मला जसं कळतं तसं माझ्याकडून पाप घडलं नाही. मग मी जर पाप केलं नाही तर हे पाप मला भोगायला आलं कसं? माझ्या सगळ्या अंगात बाण घुसलेले आहेत. मी भयंकर वेदना सहन करतोय. या वेदना मला का दिल्यात सांगा? भगवान हसले आणि कुशीत भावून हसले. भीष्माचार्याने ते कळत, काय झालं ते, काय हसता? भीष्माचार्य महाराज, तुमची काहीतरी व्याख्या चुकती आहे. दुःख प्राप्त झालंय, गोष्ट खरी आहे. एक महत्वाचा मुद्दा सांगतो, म्हणजे पाप केल्यानंच पाप भोगायला येतं असं नाही. पाप निमूटपणे सहन केल्यानं पण पाप भोगायला येतं. महत्वाची गोष्ट. तुम्ही पाप केलं नाही इथपर्यंत ठीक आहे, पण तुमच्या डोळ्यासमोर भर सभेत माझी द्रौपदी आणली आणि तिला विवस्त्र करण्याचं काम चालू होतं. त्यावेळेला खाली माना घातल्या सर्वांनी आणि दुर्योधनाचं अन्न खाल्लं म्हणून त्यांनी काहीच बोलू शकत नाही असे उद्गार तुमच्या मुखातले. पाप केलं नाही पण पाप पाहिलं डोळ्यानं तरी भोगायला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगा. पण पाप केल्यावरच भोगायला येतं असं नाही. आणि ते पाहिलं, निमूटपणे सहन केलं, प्रतिकार नाही केला तरी भोगायला येतं. आपल्या बघणाऱ्याला पण भोगायला येतं. लक्षपूर्वक ऐका. आपल्या डोळ्यासमोर जर अत्याचार होत असेल, अनाचार होत असेल, त्याला विरोध करावा.
जर आपल्यामध्ये क्षमता असेल, बळ असेल, ताकद असेल तर 2 हात करावेत. एखाद्या स्त्रीवर अत्याचार होत असेल, एखाद्या बालकावर अत्याचार होत असेल, एखाद्या गोमातेवर अत्याचार होत असेल, निष्पाप एखाद्या ब्राह्मणावर कोणी अत्याचार करत असेल तर तातडीनं समोर जावं आणि 2 हात करावेत. आणि जर ते शक्य नसलं तर त्या स्थानावर थांबू नये महाराज, थांबू नये. ते स्थान सोडून निघून जावं. निर्बळकांनी जर आपण असलो, आपल्या मनगटात जर ताकद नसेल तर ते स्थान सोडून गुपचूप निघून जावं. विदुर काका निघून गेले होते, पाहिलं नाही त्यांनी. त्यांनी सांगितलं, प्रतिकार केला. विदुर नीती आहे महाराज. धृतराष्ट्राला सांगत होते, दादा हा तुझा मुलगा दुर्योधन त्याने कलीचा अवतारच आहे, याचा ऐकू नकोस. अरे ती द्रौपदी तुझी सून आहे, भावाची सून काय तुझी सून काय. भर सभेत तिला आणलं, विवस्त्र करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अरे आवर, ऐकलं नाही. दुर्योधन म्हणलं, बेकारड्या, आमचं अन्न खातो म्हणलं, शत्रूच्या बाजूने बोलतो, लाज वाटत नाही. विदुर काका सत्य पुढे शहाणपण चालत नाही म्हणतात ना. पण असाच विचार करून ते स्थान सोडून निघून गेले. धर्म हेच सांगतो की निमूटपणे सहन करू नका अत्याचार. भीष्माचार्यांनी अत्याचार सहन केला. खरं तर भीष्माचार्यांच्या शब्दात ताकद होती. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य केवढे मोठे मोठे होते. एक एकाचे मनोव्यापारे, हे विश्वाचे होय संसार. त्यांनी थांबवायचं ठरलं असतं तर थांबलं सुद्धा असतं. पण तुम्ही सहन केलं आणि मला पाप पुण्याची व्याख्या शिकवतात. मी पाप केलं नाही म्हणता. भगवान भीष्माचार्यांना रागावतोय, लक्षात घ्या. आणि काय एवढं जर तुम्हाला पाप आणि पुण्य कळतं ना, देव म्हणतो भीष्माचार्यांना, तर मग कौरवांच्या बाजूने युद्ध करायला का बरं उभे राहिले. कौरव तर अधर्मी होते, दुराचारी होते, त्रास देणारे होते, वाईट स्वभावाचे होते. त्यांच्या बाजूने युद्ध करायला का उभे राहिले. माझ्या पांडवांच्या विरोधात का उभे राहिले. माझ्या भक्तांच्या विरोधात का युद्ध केलं सांगा. धर्माच्या विरोधात का युद्ध केलं ते सांगा. देवाचा आवाज जरा चढला होता, रागावला होता देव. पण देवाची सुद्धा बोलती बंद करण्याची ताकद भक्तांमध्ये असते. महत्वाची गोष्ट. भीष्माचार्य म्हणले, बरोबर आहे देवा तुझं, मी शत्रू पक्षात उभा होतो, अधर्माकडून उभा होतो. पण का उभा होतो त्याचं कारण सांगतो. देवा, मी इच्छा मरणी आहे, मला कोणी मारू शकत नाही. माझं मरण माझ्या इच्छेवर अवलंबून आहे. पण तरी सुद्धा मला माझं स्वतःचं स्वातंत्र्य नाही. माझी इच्छाच मुळात तुझ्या इच्छेत आहे. भक्ताची इच्छा ही भगवंताच्या इच्छेत असते. मग देवाला वाटेल तसं भक्तानं त्याने राहावं. ठेविले अनंते तैसेच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. देवा, तुझ्या इच्छेत माझी इच्छा आहे. आणि युद्ध चालू असताना मी जर पांडवांच्या बाजूने युद्ध करायला उभा राहिला असतो आणि युद्धामध्ये जर तुला वाटलं असतं मी मरावं आणि मला जर त्यांनी मरायचा प्रसंग आला असता तर युद्ध करताना माझ्या डोळ्यासमोर ते दुराचारी दुष्ट असणारे कौरव पाहायला मिळाले असते. आणि या कौरवांकडे पाहता पाहता माझे प्राण गेले असते तर मला अधोगती प्राप्त झाली असती. माझ्या मनात एकच विचार आहे, जेव्हापासून मी तुला पाहिलंय, जब से देखा है बाकी बिहारी तुझे, लुट गया लुट गया लुट गया लुट गया. तुला जेव्हापासून पाहिलं ना देवा, तेव्हापासून एक स्वप्न पाहिलं, तेव्हापासून एक मनोरथ तयार केला, तेव्हापासून एक विचार केला की जेव्हा माझा शेवट होईल, जेव्हा माझं शरीर पडेल, जेव्हा माझा मृत्यू होईल, तेव्हा त्यांनी फक्त तुला पाहता पाहता प्राण सोडेल, फक्त तुझ्या सानिध्यात प्राण सोडेल, तुला डोळ्यासमोर ठेवून माझे प्राण, माझं शरीर मी सोडून देईल. तेव्हापासून पाहिलेलं स्वप्न आहे. आणि म्हणून त्यांनी कौरवांच्या बाजून उभा राहिलो. जर युद्ध करता करता मरण आलं तर मरताना तू डोळ्यासमोर दिसशील आणि तुला पाहता पाहता प्राण सोडता येतील, म्हणून शत्रू पक्षात उभा राहिलो असं भीष्माचार्यांनी स्पष्ट सांगितलं. रागावून बोलणाऱ्या देवाचा पाराच उतरला. भक्तानं त्यांनी शांत करून टाकलं देवाला, देवा तुझ्या करताच आहे हे सगळं. मग मात्र त्यांनी आता बोलणं पूर्ण झालं भीष्माचार्यांचं भगवंताबरोबरच. आणि आता भीष्माचार्य महाराज धर्मराजाकडे पाहू लागले. धर्मराजाला अनेक प्रकारचा धर्म सांगितला.
भागवतात लांबलचक त्याचं वर्णन आहे. हरी विष्णुवाच हे दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान विभागशः श्री धर्मान भगवत धर्मान समाभ्यासत योगता. दान धर्मान राजधर्मान, दान धर्म सांगितला, राजधर्म सांगितला, विभागशः अनेक प्रकारचे धर्म सांगितले, स्त्री धर्म सांगितले, राजाचं कर्तव्य सांगितलं. आपल्या राज्यामध्ये जर एखाद्या स्त्रीवर अत्याचार होत असेल तर राजानं निमूटपणे सहन करायचा नाही, त्यानं लगेच प्रतिकार करायचा, तिचं संरक्षण करायचं, असं भीष्माचार्य धर्मराजाला सांगायला लागले. सगळी सभा शांत होती, बोटावर मोजण्यासारखेच लोक होते. थोड्याशा स्त्रिया होत्या. कुंती होती, सुभद्रा होती, द्रौपदी होती, गांधारी होती, कृपी होती, थोड्या स्त्रिया होत्या. या सगळ्या स्त्रियांमध्ये त्यांनी द्रौपदी खतकन हसली. भीष्माचार्य असं सांगत होते ना, द्रौपदी हसली. भीष्माचार्य पाहू लागले, कोण हसले? मी उपदेश करतोय आणि कोण हसताय? सगळ्यांच्या लक्षात आलं, आवाज ओळखू आला द्रौपदीचा. द्रौपदी हसली. भीष्माचार्य द्रौपदीला म्हणू लागले, का हसलीस द्रौपदी? एक कुलवान घरांदाज असणारी स्त्री विनाकारण स्मित हास्य सुद्धा करीत नाही. खदखदा हसणं तर आमची गोष्ट राहील. घरांदाज असणारी स्त्री, एक कुलवान असणारी स्त्री विनाकारण स्मित हास्य सुद्धा करीत नाही. कारण असल्याशिवाय ती स्मित हास्य सुद्धा करीत नाही. तू तर खदखदून हसलीस, का हसलीस सांग? काय नाही म्हटली महाराज, उगीच हसले. उगीच कशी काय हसशील? खरं सांग काय झालं? मग जरा थोडं धाडस बांधून बोलायला सुरुवात केली. आज माझ्या पतीला उपदेश करता, स्त्रियांवर झालेला अत्याचार तर मी पाहू नये. त्यावेळेला कुठे गेला होता तुमचा हा उपदेश? ज्यावेळी मी हात जोडून विनंती करत होती, पितामह मला वाचवा, तुम्ही मला वाचवू शकता, मला वाचवा, मी तुमच्या समोर व्याकुळ होऊन प्रार्थना करत होते, त्यावेळेला कुठे गेला होता उपदेश? मग भीष्माचार्य म्हणले, बाळा तुझ्यावर झालेला तो अत्याचार निमूटपणे सहन केला म्हणून तर ही अवस्था आज भोगतोय. देवानं हेच मला सांगितलंय, म्हणून तर हे दुःख मी भोगतोय. याला धर्म म्हणतात. कशाकरिता भागवत कथा ऐकायची, कशाकरिता राम कथा ऐकायची, कशाकरिता महाभारत ऐकायचं, या ग्रंथांचं श्रवण का करायचं? त्याच्यातून आपला स्वतःचा धर्म आपल्याला कळेल. महत्वाची गोष्ट आहे. हे टाइमपास म्हणून चाललेलं नाही, हे वेळ घालवण्याकरिता चाललेलं नाही. या दैटण्यातल्या लोकांना त्यांनी पैसे जास्त झाले म्हणून त्यांनी एवढा खर्च केलाय असं नाही. मग याच्यातून काहीतरी पदरात पाडून घ्यायचंय. याच्यातून नीतिमत्ता कशाला म्हणतात हे जाणून घ्यायचंय. आणि कान उंच गवून ऐका. नीतिमत्तेनं जर जीवन जगलो तर शेवट चांगला होईल. जर नीतिमत्ता बिघडली, जर आपली बुद्धी त्यांनी फिरली आणि अनाचारानं जर गबाळ गोळा करण्याच्या मागे लागलात, अधर्मानं जर वागण्याचा प्रयत्न करत असाल तर देव सुद्धा वाचू शकत नाही. भीष्माचार्य देवाचे भक्त आहेत पण शरपंजरीच पडावं लागलं, देव सुद्धा वाचवत नाही. देव म्हणतो तू कर्म केलंय, तू भोगायचंस. कळतं ना तुम्हाला मी काय सांगतो? लक्षात घेण्यासारखं हे शिकायचंय भागवतात. लोक म्हणतात हा रामायणाची, भागवताची, महाभारताची काय गरज आहे जगाला? काय गरज आहे? अरे गरज आहे, महत्वाची गोष्ट आहे. फार नाही शास्त्रांच्या आणि वाङ्मयाच्या विरोधात बोलायचं, नाही तर देव थोबाड वाकडं करून ठेवील. हा महत्वाची गोष्ट आहे. हुशार आहात तुम्ही, हुशार. लक्षात घ्या मी काय सांगतो ते. माझ्या पोटात कळवळ आहे, मी कळवळून सांगतोय. याची गरज आहे, या ग्रंथांची गरज आहे, या शास्त्राची गरज आहे, हे शिकण्याची गरज आहे. जर शिकलात तुम्हाला लोक कुठे चालले, जग कुठे चाललं, चंद्रावर, तू आम्हाला याच्यात पोथीत राहायला सांगतो. अरे कोणाला कुठं जायचं असेल जाऊ द्या ना, तुम्हाला काय त्याच्याशी कर्तव्य पडेल? तुम्हाला समाधानी कसं राहायचं हे आधी पाहिलं पाहिजे. जग चाललं म्हणून जगाच्या जग नरकात चाललं, मग आपणही नरकात जायचं. आपण ठरवायचं, आपलं जीवन आहे. आपल्या जीवनामध्ये कसं वागायचं हे आपण ठरवायचं. लोकांकडे पाहून जगायचं काय काम? लोकांचा फार त्रास मारायचा. लोक काय म्हणतील फार मोठा रोग आहे. लोक काय म्हणतील, लोक नावाचा रोग ज्याला लागलेला आहे ना, तो कधीच समाधानाने जगू शकत नाही. लोक नावाचा रोग आहे. कपाळाला गंध आवा म्हणून सांगितलं, लोक म्हणतात लोक काय म्हणतील. अरे कपाळ तुझं, कपाळाची मालकी तुझी. लोकांचा काय संबंध आहे कपाळात? तुझ्या कपाळाचा लोकांचा काय संबंध आहे?
कपाळ आपलं आहे की नाही? मग आपण कपाळाला गण कोणता लावायचा आपण ठरवायचं. लोकांचं काय कारण आहे? माळ घातल्यावर लोक काय म्हणतील? मुंडक तुझं आहे, गळा तुझा आहे, माळ तू विकत घेणार आहेस, तू घालणार आहेस. लोकांचा काय संबंध आहे? लोक काय म्हणतील? लोकांकडे पाहून जीवन जगलं तरी लोकही नरकात चालले आणि आपल्याही नरकात जावं लागेल. म्हणून त्याने तुका म्हणे आता ऐका वचन आणि त्यजून या जन भक्ती करा. जन जैसा ओक धरिता आवरेना पतित पावना देवर. लोकांचा विचार करून जगायचं काही काम नाही. धर्ममय जीवन जगलं पाहिजे. पण धर्म शिकायचा असेल तर असा शिकावा लागेल. पण अनेक प्रकारचे धर्म भीष्माचार्यांनी त्यांनी वर्णन करून सांगितले धर्मराज. आणि मग धर्मराज कृतार्थ झाला, त्याला समाधान वाटलं. आणि आता त्याने भीष्माचार्य भगवंताकडे पाहू लागले, देवा मला थांबायचंय, मी मोठा भाग्यवान आहे, तू माझ्या समोर प्रत्यक्ष उभा आहेस, माझं शरीर आता त्यांनी सुटणार आहे, तुझ्याकडे पाहत पाहत मला शरीर सोडायचं, केवढा मी भाग्यवान. देवाची स्तुती करायला लागली. भीष्म स्तवन त्याला म्हणतात, भागवतात प्रसिद्ध आहे स्तुती भीष्म स्तवन. आणि स्तवन करता करता विनंती करायला सुरुवात केली, देवा मला एक मुलगी आहे रे, एक मुलगी आहे, तिचं अजून लग्न झालं नाही. का बरं झालं नाही माहिती आहे? माझ्या मुलीला आजपर्यंत एक सुद्धा नवरदेव पसंत पडला नाही. नवरदेवच पसंत पडला. तुम्ही ऐकतात ना सर्व? तुम्हाला काहीच नाही वाटलं? कोण म्हणताय मुलगी आहे? भीष्माचार्य महाराज म्हणतात मला एक मुलगी आहे. कोणते भीष्माचार्य? अहो जे ब्रह्मचारी आहेत, नष्टिक ब्रह्मचारी आहेत, ते म्हणतात मला एक मुलगी आहे. सगळे ऐकणारे लोक विचारात पडले, म्हणजे म्हातारं मरताना खरं बोलतंय. बरेच मरताना खरं बोलतात ना. मला महत्वाची गोष्ट आहे, म्हातारं मरताना खरं बोलायला लागलं की काय, याला कशी काय मुलगी झाली? पण मग त्याने उलगडा करून सांगायला सुरुवात केली, इति मतरूप वितृष्णा. मती म्हणजे त्याने बुद्धी, माझी बुद्धी हीच माझी कन्या आहे. इति मतरूप कल्पिता वितृष्णा. बुद्धी सगळ्यांच्या जवळ आहे. बुद्धी ही बुद्धीच भगवंताच्या चरणाजवळ ठेवली पाहिजे. माझी बुद्धिरूपी मुलगी आहे, माझी बुद्धिरूपी कन्या आहे. माझ्या बुद्धीला दुसरं कोणीच आवडलं नाही जगात, कोणी आवडलं नाही. जर माझ्या बुद्धीला कोण आवडलं असेल तर फक्त तू आवडलास देवा. कारण बुद्धीनं विचार केला, तुझं विन काही स्थिर राही ऐसे नाही. कळवाले बहुता रीती पांडुरंगा माझे चित्ती. मोकलोनी आस सर्व भावे झालो दास. तुका म्हणे तूच खरा येर वावगा पसारा. सगळा पसाराच आहे, तू एकटाच खरा आहेस. म्हणून तुझं विन कोणा शरण जाऊ नारायण. ऐसा न देखे मी कोणी दुजा तेही त्रिभुवन. पाहिली पोरली दरुशने. ऐसा न देखे मी कोणी दुजा तेही त्रिभुवन. तुका म्हणे ठाई जडून ठेलो तुझे पायी. ऐसा न देखे मी कोणी दुजा तेही त्रिभुवनी. त्रैलोक्यात तुझ्यासारखा मला कोणी दिसला नाही. पण माझ्या बुद्धीला तू आवडलास. ठाव दे चित्ता राखे पायापाशी. सकळ वृत्तीशी अखंडित अखंड माझ्या वृत्तीला तुझ्या चरणाजवळ ठेव. हे सगळ्यात मोठे बुद्धीचं वैभव आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. बुद्धीचे वैभव अन्य नाही. अन्य नाही तुझे. बुद्धीचे वैभव अन्य नाही. बुद्धीचे वैभव बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. वैभव अन्य नाही तुझे. एका केशवराजे सकळ सिद्धी. एका केशवराजे सकळ सिद्धी. एक केशवराजे सकळ सिद्धी. हरिमुखे मना हरिमुखे मना. हरिमुखे मना हरिमुखे मना. हरिमुखे मना हरिमुखे मना.
म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धिमान होणं फार भाग्याची गोष्ट असते बरं. बुद्धीच महत्वाची, कारण बुद्धीने निश्चय केल्यानंतरच ब्रह्मरूप होता येतं. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, बुद्धीनच निश्चय केला की आत्मज्ञान होत असत. पण मनुष्य बुद्धिमान असला पाहिजे, आणि बरीच माणसं बुद्धिमानही असतात, पण ती बुद्धी त्यांनी महाराज पोट भरण्याची विद्या कमवण्याकरिता वापरतात. बऱ्याच लोकांना बुद्धीची फार घमेंड असते. मी फार बुद्धिमान आहे माणसाला वाटतं, पण फार बुद्धिमान आहे. बुद्धिमान असणारा माणूस जर फक्त संसाराकरताच जीवन जगत असेल तर काही काम नाही महाराज त्याच्या बुद्धीचं. संसार करता करता तर किती लोक जन्माला आले आणि मेले सुद्धा. म्हणे यांना फार बुद्धी होती, त्या बुद्धीच्या बळावर त्यांनी एवढी संपत्ती कमवली, फार श्रीमंत झाले, मेले. काय नाही बरोबर. फार बुद्धिमान आणि फार संपत्ती कमवली, काही बरोबर नेता येत नाही. आ करून मरतात. आ तोंड बंद करायचं म्हणलं तर बंद होत नाही, नंतर बांधून टाकावं लागतं असं मुंडकं. काही नेता येत नाही बरोबर. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगा. रावणानं सुद्धा फार संपत्ती कमावली होती, रावणाजवळ सुद्धा फार जमा झालं होतं, पण सांगा ते कवडी गेली नाही. तुका म्हणे याची संपदा एवढी आणि सांगा ते कवडी गेली नाही. फार मोठ्या मोठ्या लोकांची नावं मला तुमच्या समोर सांगता येतील. अरे देवानं बुद्धी दिलेली आहे ती देवाला जाणण्याकरिता, देवानं बुद्धी दिलेली आहे ती देवावर प्रेम करण्याकरिता, देवाला ओळखण्याकरिता. ही बुद्धी संसार करून श्रीमंत होण्याकरिता, संपन्न होण्याकरिता, भोगवादी होण्याकरिता, चंगळवादी होण्याकरिता नाही. पण आपण बुद्धी आपली कुठे वापरतो हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून त्यांनी संसाराकरिताच वापरत असाल तर संसार तर प्राणी मात्रानं पण करता येतो. ज्याला हात नाही त्याला घर बांधता येतं. फार सुंदर खोपा तयार करते महाराज सुगरणीचा खोपा बघा तुम्ही. हातावाल्याला म्हणून करून दाखव बरं तसा खोपा करता येतो. किती प्रयत्न केला तरी खोपा करता येत नाही. तिला हात नाहीत पण खोपा तयार करते. घर बांधले म्हणून माणसाला फार कौतुक वाटतं. बायका गेलं म्हणजे फार कौतुक वाटतं. काय करतात त्या जनावरांना किती बायका असतात. काय बायकाची यादी तयार करायची का बरं. लेकरच व्हायचे म्हणजे तर काय लेकराची गणता करायची. लेकर झाल्यावर माणसाला फार कौतुक वाटतं. मी म्हणजे फार काहीतरीच आहे. अरे एक प्राणी त्यांनी संध्याकाळच्या वेळेस त्याचं नाव घेऊ नये म्हणतात. ते गटारात तोंड घालून हिंडत असतो ना, त्याला एका टायमाला 12 पिल्लं होतात. आपल्याला 1 आणि 2 लेकर झाले म्हणजे काय झालं आपण म्हणजे काहीतरी काय तू एवढे त्यांनी लेकर होतात. त्याला दरवर्षी होतात 12. काय कौतुक आहे. तुम्हाला पटतं ना पण माझं म्हणणं पटण्यासारखंच बोलतो. महत्वाची गोष्ट आहे. माणसं कशाला मोठेपण समजतात. अरे याच्यात अशा मोठेपणावाले कितीतरी मेले, काही कोणाचं शिल्लक राहिलं नाही. आणि गंमत सांगू का मी तुम्हाला, तुम्ही ऐकतात ना सगळे. तुम्हाला भागवत सोडायला सांगायला सोडून हे काय सांगायला लागला नाही. भागवतच सांगतो आम्ही, महत्वाचं म्हणून सांगतो. ज्यांच्याकरिता जीवन खर्च करतो ना आपण, ते लोक साधं वर्ष श्राद्ध सुद्धा घालीत नाही. ते पितृपक्षात एक माणूस जीव घालायचा ते म्हणतात आम्ही काशी करून आलो. आणि कावळा बोलत नाही. कावळा काय आपला बाप असतो असं म्हणतात. ज्याच्याकरिता जन्म घातला ते जाळायचं म्हणलं तरी आता त्या इलेक्ट्रिकच्या ह्याच्यात नेतात. ते म्हणतात नको प्रदूषण होतं. तुम्ही लक्षात घेता ना मी काय सांगतो ते. अरे एवढे ज्यांच्याकरिता जन्म आपण घालवतो ते अक्कल चालवली पाहिजे ना कुठं वापरायची. याच्याकरिता जर वापरत असाल तर जरा बघा काय झालं लोकांचं. मग बुद्धीचं वैभव हेच आहे, भगवंताच्या चरणाजवळ राहणे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी. म्हणून त्यांनी भीष्माचार्यांनी बुद्धी सांगितली. माझी बुद्धी ती मतिरूपकल्पिता वितृष्णा. माझी मती हीच माझी कन्या आहे, माझी बुद्धी हीच माझी कन्या आहे. तिला दुसरं कोणी आवडलं नाही देवा, फक्त तू आवडलास. माझ्या बुद्धीचा स्वीकार कर. तिला तुझ्या चरणांजवळ जागा दे. भगवान म्हणे ठीक आहे, मी असाच तुमच्या समोर उभा राहतो. तू म्हणे हा असं नाही जमणार. मग मला तुमचं रूप आवडलं देवा. नवरी नवरदेवाचं रूपच पाहत असते. कन्या वरयते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवो कुलमिच्छन्ति मिष्टान्नमेतरे जन. नवरी काय पाहते म्हणजे नवरदेवाचं रूप पाहते. आई काय पाहते, आई श्रीमंती पाहते. बाप काय पाहतो,